महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन सोहळा आज नाशिकमध्ये पार पडला। यावेळी राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं। सध्या राजकारणामध्ये दुसऱ्यांची मुलं कडेवर घेणं सुरू आहे, मात्र मला माझीच मुलं कडेवर खेळवायची आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। निवडून येणाऱ्या माणसांची मोळी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला। मराठा आरक्षणावरूनही महाराष्ट्र एकसंघ होऊ नये म्हणून जातीचं विष पसरवलं जात आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला। आजच्या भाषणातून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवरही हल्लाबोल केलेला आहे। मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला। माझ्यात आहे ताकद तेवढी। पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार। तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती। आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत। जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष। ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत। आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली, अनेक कामं केली, अनेक आंदोलनं केली, यशस्वी आंदोलनं केली। त्या अनेक प्रार्थना स्थळांवरचे, मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं, बंद झाले होते भोंगे। पण हे डरपोक सरकार, आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो। ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी।